सुस्वागतम सुस्वागतम। गणरायाला वंदन करून ग्रामदैवत वाजदाईला नमन करून आज या कोकणातील नमन कला चतुर्भुज मंडळ हातकंबा नवतन उत्साही नमन मंडळ बोंबलेवाडी या ठिकाणी चतुर्भुज मंडळाची या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा आयोजित केलेली आहे। त्या निमित्तानं या ठिकाणी नवतरुण उत्साही नमन मंडळ बोंबलेवाडी आम्हाला आमची लोककला करण्याची संधी दिली त्याबद्दल मनस्वी आभार। तत्पूर्वी गावचे घोष शशिकांत देसाई, मधुसूदन देसाई, बाबा देसाई व सर्व सोळापूर यांना प्रणाम करून चारवाडीचे गावकर आम्हा सर्वांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, आमच्या पाठीवर आशीर्वादाची थाप पाडणारे, सर्वांना परिचित असणारे आमचे चारवाडीचे आधारस्तंभ श्री भाई दारवे यांना मानाचा मुद्रा, तसेच नवतरुण उत्साही मंडळाचे मार्गदर्शक श्री रमाकांत सोनू बोंबले आणि बळीराम बोंबले यांना मानाचा मुद्रा, त्याचप्रमाणे गीतकार श्री वसंत बोंबले व त्यांचे शिष्य सर्वांना गीत रचना करून देणारे श्री गोविंदजी दारवे आणि माझे गुरुवर्य विश्वनाथजी बोंबले यांना मानाचा मुद्रा करू चतुर्भुज मंडळाचे अध्यक्ष सुभाषजी भोकर साहेब यांना देखील माझा मानाचा मुद्रा, उपाध्यक्ष राजेंद्रजी डांगे यांना देखील माझा मानाचा मुद्रा, तसेच सर्व सदस्य, कार्यकारिणी आणि मायबाप रसिक हो या तुम्हा सर्वांना नवतरुण उत्साही मंडळाचा मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा सादर होत आहे। बहुरंगी नमन नमन नमन। मायबाप रसिक हो, आम्ही आपल्यासमोर सादर करत आहोत तारकासुराचा वध अर्थात षडाननाची कथा। तारकासुराचा वध अर्थात षडाननाची जन्मकथा, षडाननाची जन्मकथा, षडाननाची जन्मकथा। हॅलो मायबाप रसिक हो, तत्पूर्वी माझ्या हातकंब्या गावची ग्रामदेवता जिच्या आशीर्वादानं आज नावारूपाला आलो अशी माझी हातकंब्या गावची ग्रामदेवता वाघजाई माता आणि सातकुंभाचा दैवत श्रीदेव चव्हाटा आणि मारुती यांना वंदन करून या ठिकाणी माझ्या हातकंब्या गावची ग्रामदेवता हिच्या चरणी शब्द सुमनानी नमन। आदि माया विश्वाची तारकासुराचा वध अर्थात षडाननाची कथा। तारकासुराचा वध अर्थात षडाननाची कथा, षडाननाची कथा, षडाननाची कथा।
परमपिता या तारकासुराचा आपणास प्रणाम. पुत्र तारका, एवढे घोर तप करण्याचे कारण कोणते? ब्रह्मदेवा, या जगात मला अमर व्हायचं आहे. देव, ऋषी, गंधर्व यांपासून मला मरण आले नाही पाहिजे. तुला अमरत्वाचा वर पाहिजे, पण त्याचा तू दुरुपयोग करू नकोस. ब्रह्मदेवा, तुम्ही दिलेल्या वराचा कधी दुरुपयोग करणार नाही. जर तू त्याचा दुरुपयोग केलास तर तुला मरण अटळ आहे. ब्रह्मदेवाच्या वराने आज मी अमर झालो. नारायण नारायण नमो गजानन नमो आदिगण हा सोहं गजानन नमो आदिगण सोहं गजानना वंदिती देव सारे गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नमो आदिगण हा सोहं गजानन नमो आदिगण हा सोहं गजानन देवतारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नमो आदिगण हा सोहं गजानन नमो आदिगण हा सोहं गजानन देवतारे वंदिती गणरायाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला नारदाची स्वारी चालली त्रिभुवनाला. नारायण 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 नारायण. अरे तारकासुर दैत्या, तू एवढ्या आज आनंदात बरं का आहेस? नारायण नारायण. नारद मुनी, ब्रह्मदेवाच्या वराने आज मी अमर झालो आहे आणि या साऱ्या त्रिभुवनाचा राजा होणार आहे. नारायण नारायण.
या त्रिभुवनात तू राजा होण्याचे स्वप्न पाहतो आहेस, पण मला वाटत नाही तू राजा होशील असे. नारायण नारायण. नारद मुनी, यामध्ये अशक्य वाटण्यासारखे काय आहे? नारायण नारायण. अरे तारकासुर दैत्या, तू जरी वरदान घेतलं असतील, पण हे देव 33 कोटी देव आहेत, तुला केव्हाही सुद्धा विनाश करू शकतात. नारायण नारायण. तारकासुरा, तुला जर या देवांवर जर आक्रमण करायचं असेल तर माझं ऐकावं लागेल. नारायण नारायण. म्हणजे नारद मुनी समजले नाही. ऐक तारकासुरा, जर तुला या त्रिभुवनाचा राजा व्हायचा असेल तर प्रथम सॉरी तू देवतावरती कर, म्हणजे तुझे कार्य सफल होईल. नारायण नारायण. ठीक आहे नारद मुनी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिली सॉरी त्या देवेंद्रावरती करतो. नारायण नारायण. मग तारकासुरा, वेळ कशाला? आजचा जा अमरावतीवर तो देवेंद्र रमतेच्या नागरात दंग झालेला असेल. नारायण नारायण. हे देवेंद्र, सांभाळ तुझी अमरावती. आता अलकासूर तुझ्यावर चाल करून येत आहे. कळीचे साधन मला मिळाले नव्हते, आता तर मला कळीचे साधन मिळाले आहे. नारायण नारायण. असा जातो देवांच्या अमरावतीवर आणि देवेंद्राला ही बातमी सांगतो. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण नारायण. त्या देवांचा राजा देवेंद्र याला ही बातमी सांगितली पाहिजे, नाहीतर मोठा अनर्थ घडेल. हा तारकासूर जाण्याआधी आपल्यालाच केलं पाहिजे. नारायण नारायण. गातो मी वाणी मुखाने, माझी ही अमरावती किती कुशल आणि मंगळ झाली आहे. परंतु कित्येक दिवस झाले या दरबारामध्ये रंभेचे नाच गाणे झाले नाही. रंभा, अगं रंभा,
नाचते रंबा सुंदरी पाहून नृत्य किती छान दरबारी रंगेला उमान हो पाहून नृत्य किती छान दरबारी रंगेला उमान इंद्रदेवांच्या दरबारी नाचते रंबा सुंदरी इंद्रदेवांच्या दरबारी नाचते रंबा सुंदरी पाहून नृत्य किती छान दरबारी रंगेला पाहून नृत्य दरबारी रंगेला इंद्रदेवांच्या दरबारी नाचते रंबा सुंदरी इंद्रदेवांच्या दरबारी नाचते रंबा सुंदरी पाहून नृत्य किती छान दरबारी रंगेला हो पाहून नृत्य किती छान दरबारी रंगेला अमरावती आज सजनी या वेळेला तुंग होली जीव माझा गुंतला सुंद होली जीव माझा गुंताला सुंद होली जीव माझा गुंताला अमरावती आज सजली या वेळेला तुंग होली जीव माझा गुंतला तुंग होली जीव माझा गुंतला सुंद होली जीव माझा गुंताला बेधुंदावी होऊन देवा सारे हे महान बेधुंदावी होऊन देवा सारे हे महान पाहून नृत्य किती छान दरबारी रंगेला हो पाहून नृत्य किती छान दरबारी रंगेला इंद्रदेवांच्या दरबारी नाचते रंबा सुंदरी इंद्रदेवांच्या दरबारी नाचते रंबा सुंदरी पाहून नृत्य किती छान दरबारी रंगेला हो पाहून नृत्य किती छान दरबारी रंगेला नारायण नारायण चिपळ्या हाती विना घेऊन हो चिपळ्या हाती विना घेऊन जाऊया चला इंद्रदेवांचे दर्शन घेऊ चला इंद्रदेवांचे दर्शन घेऊ चला चिपळ्या हाती विना घेऊनी हो चिपळ्या हाती विना घेऊनी जाऊया जरा इंद्रदेवाचे दर्शन घेऊ घेऊ जरा
त्रिपुरारी देवा इंद्रदेवा ब्रह्मपुत्र नारद आपल्याला वंदन करत आहे. नारायण नारायण. असे काय येणे केले नारद मुनी? नारायण नारायण. देवेंद्रा, तारकासुर दैत्य याने ब्रह्मदेवाची आराधना करून वरप्राप्ती केलेली आहे आणि तो या त्रिभुवनाचा राजा म्हणतो आहे. मुनिवर्य, ब्रह्मदेवाने तारकासुराला अमरत्वावर ठेवून आपल्यावर संकट तर ओढावून नाही ना घेतले? नारायण नारायण. इंद्रदेवा, जर संकट ओढून घ्यायचं असतं तर असा वर दिला नसता. नारायण नारायण. गर्वाचे घर हे नेहमी खाली असते. नारायण नारायण. आपण त्याचा समाचार घेण्यास सक्षम आहोत. परंतु इंद्रदेवा, मी आपणास सावध करण्यासाठी आलेलो आहे, हे मात्र विसरू नका. नारायण नारायण. मुनिवर्य, आपण ही बातमी माझ्यापर्यंत वेळे अगोदर पोहोचवली यासाठी मी आपला आभारी आहे. नारायण नारायण. परंतु देवेंद्रा, तो तारकासूर शक्तिशाली आहे. त्याचा सामना करण्याची आपल्याला शक्ती हवी हे मी सांगण्यासाठी आलेलो आहे आणि त्याचा आपण सामना करावा. येतो मी. नारायण नारायण. नारायण नारायण. तारकासूर मातला त्रिभुवनी. तारकासूर मातला. तारकासूर मातला त्रिभुवनी. तारकासूर मातला. तारकासुर मातला त्रिभुवनी. तारकासुर मातला. तारकासुर मातला त्रिभुवनी. तारकासुर मातला. आपल्यावर स्वारी करून येत आहे.
अजूनही विचार करा. या तारकासुराने ब्रह्मदेवाकडून वर प्राप्त करून घेतलाय आणि तुम्हाला युद्धात पराजित केल्याशिवाय हा तारकासुर त्यांच्या शांत बसणार नाही. इंद्रदेव सुद्धा या युद्धातून पळून गेला. ही अमरावती या तारकासुराची झाली. असाच जातो त्या विष्णूच्या वैकुंठ आणि विष्णूचे वैकुंठ माझा स्वाधीन करतो.
नारायण किती वाट पहावी दत्तात्रय वदुता किती वाट पहावी दत्तात्रय वदुता तुम्ही यावो दिगंबर दत्तगुरु भगवंता तुम्ही यावो दिगंबर दत्तगुरु भगवंता किती वाट पहावी दत्तात्रय वदुता किती वाट पहावी दत्तात्रय वदुता तुम्ही यावो दिगंबर दत्तगुरु भगवंता तुम्ही यावो दिगंबर दत्तगुरु भगवंता किती वाट पहावी दत्तात्रय वदुता किती वाट पहावी दत्तात्रय वदुता तुम्ही यावो दिगंबर दत्तगुरु भगवंता तुम्ही यावो दिगंबर दत्तगुरु भगवंता नारायण 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 हे नारायण रमरमण ब्रह्मपुत्र नारद आपणाला वंदन करत आहे या मुनिवर्य, या वैकुंठ नगरीमध्ये आपले स्वागत आहे. नारायण इकडे कसे वंदन आले? नारायण 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 रमरमणा स्वागत करण्याची ही वेळ नव्हे आता आपणावर एक मोठं संकट येणार आहे. नारायण नारायण संकट संकट कोणते नागपुरे? सांगतोय का नारायणा ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेला तारकासूर या तारकासुराने इंद्रदेवांची अमरावती आपल्या काबीज केली आहे आणि आता आता या आपल्या तो वैकुंठात आक्रमण करणार आहे. हो हो नारायणा या वैकुंठामध्ये तो आता आक्रमण करणार आहे तेव्हा आपण सावध असावे. चित्रानं सांग नागपुरे, असे कित्येक दैत्य आम्ही पायदळी तुडवले तर त्या तारकासुराची काय करता? नारायण नारायण मी आपल्याला सावध करण्याचे काम केले आहे. आता पुढील युद्धाची तयारी आपण करावी. आपले कार्य असे चालू ठेवा. नारायण नारायण धुंद होऊया प्रभूच्या नामात धुंद होऊया अहो प्रभूच्या नामात हरिनाम मुखे म्हणा जाऊया तालात हरिनाम मुखे म्हणा जाऊया तालात हरिनाम मुखे म्हणा जाऊया तालात प्रभूच्या नामात
राक्षसद्रोही विष्णू, ब्रह्मदेवाच्या वराने हा तारकासूर दैत्य अमर झाला आहे. तू फार उन्मत्त झाला आहेस. अरे ज्याच्यावर मी कृपा करतो त्याचे दुःखासाठी. हे विष्णू देवा, तुझ्या अंगात एवढं सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचा वर. ठीक आहे, मग वेळ कशाला. विष्णू देवा, आता हे वेळ केले नाही. अरे बापरे, मागे जा. मागे जा. इंद्राची अमरावती, विष्णूचे वैकुंठ ते सुद्धा काबीज केले. आता त्या वैकुंठपुरीचा राजा आज तारकासूर झाला. आता जातो असता शंकराच्या कैलास पर्वतावर आणि शंकराच्या कैलासवर हे माझं स्वाधीन करतो. या कोकणची पारंपरिक लोकांना जपणारी चतुर्भुज नमन मंडळ हातकंबा, नवतरुण उत्साही नमन मंडळ भोमलेवाडी चालू असलेल्या कार्यक्रम नारायण आपल्या या कायला सगळेच येत आहे. नक्कीच काही चांगली किंवा वाईट गोष्ट होय. पार्वती मुनिवर्य आपल्याकडे येत आहे. नारायण नारायण कैलासावरी डमरू वाजे,
माते पार्वती. नारायण नारायण. कसं काय कैलास बरोबर एकांकी गेला? नारायण नारायण. शंभू महादेवा आपण बोले ते बोले राहणार. नारायण नारायण. तारकासुर दैत्याने ब्रह्मदेवाची आराधना केली. आराधना करून अमरत्वपणाचा वर प्राप्त केला आणि इंद्रदेवांची अमरावती विष्णुदेवांचा वैकुंठ त्याने आपल्या काबीज केलेला आहे आणि तो आता आपल्या कैलासावर आक्रमण करणार आहे. काय सांगता सूर्य? नारायण नारायण. तारकासूर खूप उन्मत्त झालाय. नारायण नारायण. परंतु शंभू महादेवा त्याचा आपण सामना करावा हेच सांगण्यासाठी मी आलेलो. नारायण नारायण. काही काळजी करू नका मुनिवर्य. माझे कार्य मी असेच चालू ठेवते. नारायण नारायण. येतो मी शंभू महादेवा. ठीक आहे. नारायण नारायण. शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझा महादेवाला माझा आवडते वेळा देवाला आवडते वेळा देवाला. शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझा महादेवाला माझा आवडते वेळा देवाला बाला आवडते वेळा देवाला. शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझा महादेवाला माझा आवडते वेळा देवाला आवडते वेळा देवाला. शंकराला माझा महादेवाला माझा शंकराला माझा महादेवाला माझा आवडते वेळा देवाला बाला आवडते वेळा देवाला. हे गोसावड्या शंकरा, ब्रह्मदेवाच्या वराने हा तारकासूर दैत्य अमर झाला आहे आणि हे तुझे कैलास पर्वत माझ्या स्वाधीन करणार आहे. तेव्हा आल्या पावले निघून जा. हे तारकासुरा, हे कैलास पर्वत तुझ्या कधी स्वाधीन करणार नाही. त्या ब्रह्मदेवाच्या वराने तू खूप उन्मत्त झालाय. अरे शंकरा, तुझ्या अंगात जर हिंमत एवढी हिंमत असेल तर वेळ कशाला? स्वीकार युद्धाचं आव्हान. स्वीकार युद्धाचं आव्हान. चल.
ब्रह्मदेवाच्या वराने आणि नारदमुनीने सांगितल्याप्रमाणे इंद्राचे अमरावती, विष्णूचे वैकुंठ आणि शंकराचे कैलासपुर माझ्या स्वाधीन केले आणि या त्रिभुवनाचा राजा झालो. तारकासुराने हरविले देवा, 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 तारकासुराने अजूनही तो अमर झालेला नाही आहे हे विसरू नकोस. नारायण नारायण. नारदमुनी अगदी वेळेवर आला. नारायण नारायण. अजूनही ज्यानं तुला वरदान दिले आहे की आता जेव्हा तू विनाश करशील तेव्हाच तू या देवांवरती आक्रमण करून या देवांचा अधिपती होतील. नारायण नारायण. नारदमुनी तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंद्राची अमरावती, विष्णूचे वैकुंठ आणि शंकराचे कैलासपर्वत स्वाधीन केले तर त्या ब्रह्मदेवाची काय कथा. नारायण नारायण. तर मग आता तुम्ही सत्याला पार आक्रमण करा. नारायण नारायण. ठीक आहे नारदमुनी. नारायण नारायण. नारायण नारायण. आता आणखीनच मजा येणार आहे कारण तारकासुर दैत्य आता सत्यलोका जाण्याआधी आपल्याला गेलं पाहिजे. नारायण नारायण. धुंद होऊया प्रभूच्या नामात, धुंद होऊया प्रभूच्या नामात. हरिनाम केवळा हरिनाम केवळा
चालू असलेल्या देव ऋषी मुनी हो, भगवान शंकराचा पुत्र, भगवान शंकराचा पुत्र तारकासुराचा वध करील, तारकासुराचा वध करील. तथास्तु तथास्तु तथास्तु. शक्य नाही. देव हो, ठीक आहे, भगवान शंकर आपल्याला भेटू शकत नाही, परंतु माता पार्वतीची आपण भेट घेऊया आणि त्याची ईश्वर योजना काय आहे तेही सांगूया. शंकरास पुत्र होणे किती आवश्यक आहे हे तिला समजावून सांगूया. मुनिवर्य, खरं आहे, आपल्याला इथून तात्काळ निघायला हवं. आकाशवाणीने सांगितल्याप्रमाणे भगवान शंकराचा पुत्र तारकासुराचा वध करेल. पण माते, तुम्ही आम्हाला मदत करावी. तुम्ही दिलेल्या आव्हानाचा मी स्वीकार करीत आहे. कार्य खूप मोठे कठीण आहे. नातांच्या समाजाचे पूर्ण करणे फार मोठे काम आहे. तुम्ही निश्चिंत काढता. पार्वतीने देव ऋषी मुनींचे आव्हान स्वीकारल्यावर पार्वतीने सुंदर भिल्लीचे रूप धारण केले आणि मदनाने फूल झाडे, वेली, सरोवरे, नंदनवन तयार केली. वसंत ऋतूच्या
साथीने उत्तम सजावट केली. मदनाने शंकराचे ध्यान भग्न केले. शंकराचे ध्यान भग्न झाल्यावर हा बदनाचा कुटील गाव आहे हे शंकराच्या लक्षात येताच शंकराने तृतीय नेत्र उघडून मदनास भस्मसात केले. ठीक आहे पार्वती, बरोबर. म्हणून तू सर्वांची माता आहेस. दया अंगी मोठेपणा यातना कठीण आहे. परंतु मी तप भंग करण्यासाठी आणि देव कार्यासाठी बदनाने स्वतःचे बलिदान केले. आता देवतांचे रक्षण करणे तुमच्याच हाती आहे. ठीक आहे पार्वती, सर्व संकटे दूर करण्यासाठी मी सर्वांच्या सहकार्याचा आस्वादन देतो. चल पार्वती, आपण कैलासवर जायला पाहिजे. चल चल चल. श्री सुनील बाळू डांगे सर्व कलावंतांसाठी नारायण नारायण क्षण क्षणाने गातो मुखाने क्षण क्षणाने गातो मुखाने काय काय जा
ब्रह्मपिता आपल्याकडे कोणती अशी बातमी आहे की या ब्रह्मपुरी आपलं आगमन झालंय? नारायण नारायण. ब्रह्मपिता, ज्याला आपण वर दिलात तो तारकासूर दैत्य त्याने तर आकार माजवलेला आहे. इंद्रदेवांची अमरावती, विष्णुदेवांचा वैकुंठ, शंभू महादेवांचा कैलास पर्वत. परमपिता, आता हे संकट आपणच निवारू शकताय. नारायण नारायण. आम्हाला हे ज्ञात आहे. शंकराच्या पोटी गजानन जन्म घेणार आहे आणि त्याचा संहार करणार आहे. नारायण नारायण. तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. परमपिता, मी माझे कार्य असंच चालू ठेवत आहे, पण तो दैत्य आपल्यावर चाल करून येणार आहे तेव्हा आपण सावध असावे. नारायण नारायण. मग मी माझे भ्रमण असेच चालू ठेवतो. त्याची चिंता करू नका, आम्ही समर्थ आहोत. नारायण नारायण. नारायण नारायण. ब्रह्मपुत्र मी नाम नारायण, देवारूप तुझे पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाम नारायण, देवारूप तुझे पाहिले. धुंद होऊनी गुण गाऊनी मन हे मोहिले. धुंद होऊनी गुण गाऊनी मन हे मोहिले. ब्रह्मपुत्र मी नाम नारायण, देवारूप तुझे पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाम नारायण, देवारूप तुझे पाहिले. धुंद होऊनी गुण गाऊनी मन हे मोहिले. धुंद होऊनी गुण गाऊनी मन हे मोहिले. ब्रह्मपुत्र मी नाम नारायण, देवारूप तुझे पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाम नारायण, देवारूप तुझे पाहिले. धुंद होऊनी गुण गाऊनी मन हे मोहिले. धुंद होऊनी गुण गाऊनी मन हे मोहिले. ब्रह्मपुत्र मी नाम नारायण, देवारूप तुझे पाहिले. ब्रह्मपुत्र मी नाम नारायण, देवारूप तुझे पाहिले. धुंद होऊनी गुण गाऊनी मन हे मोहिले. धुंद होऊनी गुण गाऊनी मन हे मोहिले. हे ब्रह्मदेवा, एक तर मला अमर केलंस आणि दुसऱ्या बाजूने देव ऋषीमुनी त्यांच्या साथीने मला मारण्याचा कट करतोस काय? तारकासुरा, तू मुनिवर्य आणि देवांना त्रास दिलाय. अटळ आहे. ब्रह्मदेवा, माझा मृत्यू कोणीच करू शकत नाही, कारण मी अमर आहे. तुला मी ज्यावेळेस अमरत्वाचा वर दिला त्यावेळेस तुला सांगितलं होतं की त्याचा उपयोग केलास तर तुझे मरण अटळ आहे. ब्रह्मदेवा, माझे मरण कधी होऊ शकत नाही. तुझ्या अंगात एवढे सामर्थ्य आहे तर शिकारी युद्धात द्यावा. माझ्या द्वारानं माझ्यावर मात केलीस, स्वीकार युद्ध. ठीक आहे मग.
ब्रह्मदेव सुद्धा माझ्या शिव मार्गातून पळून गेला. जाऊन जाणार कुठे? ब्रह्मदेवा तुझ्या मागे येत आहे. सांभाळ सांभाळ. भगवान शंकर पार्वती यांच्या रतिक्रीडेला सहस्र वर्ष उठली तरी पुत्र जन्माची वार्ता कानी येत नाही. हे पाहून शंकरा स्मरण करून देण्याकरता देवानी अग्नीस पाठवली. अग्नीने दीन याचकाचे रूप धारण करून शंकर पार्वतीच्या क्रीडा भवनाच्या द्वारी गेल्या. अग्नीला कैलासावर पाठवले परंतु भिक्षा म्हणून माता पार्वतीने शिववीर्यच दिले. होय, हे शिववीर्य पृथ्वीवर पडून पृथ्वीचे अस्तित्व नष्ट होईल म्हणून अग्नीने ते स्वतः धारण करून केले आणि त्यामुळे त्याला गर्भ राहिला. त्या राजेने अग्नी लपून बसला. काय करावे त्याला सुचेना. तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली. ते वीर्य गंगे स्नान करताना त्याने गंगे प्रवाहात सोडले. तो कार्तिक मास होता. कार्तिक मास होता. त्यानंतर गंगेवर स्नान करण्याकरता 6 स्त्रिया आल्या आणि त्या वीर्यमुक्त. त्या वीर्यामुळे त्या गर्भवती राहिल्या. परंतु गर्भत्याग केल्याशिवाय त्यांच्या पती देवांनी गृहप्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यामुळे त्यांनी परत गंगेवर जाऊन सर्वांनी आपले गर्भ गंगेच्या प्रवाहात सोडले आणि शिवतेजाचे 6ही भाग एकत्र आले आणि त्यापासून 6 शिरे 12 भुजा असलेला एक सुंदर तेजस्वी बालक शरानन नावानं उत्पन्न झाला. तो शिवपुत्र कार्तिक म्हणून नावारूपाला आला. देव हो, हे वृत्त समजतात माता पार्वती गंगेवर आली. पुत्र दर्शनाने तिला पाना फुटला. तेव्हा त्या बाळाला जवळ घेतले व महादेवाच्या मांडीवर बसवले. तेव्हा देव हो, त्या शिवपुत्राच्या दर्शनाला जा. त्या शिवपुत्राच्या दर्शनाला जा. त्या शिवपुत्राच्या दर्शनाला जा.
नारायण झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाण राहिले दिवस मागे तो झाला तुला अभिमान माणुसकीची नाही जाण राहिले दिवस मागे तो की तुझा गेल्यावर तुला उतरी नको की तुझा गेल्यावर तुला उतरी नको झाला तुला अभिमान माणुसकीची नाही अगदी फुलाप्रमाणे झाला आहात. नारायण नारायण कारण तसे आहे सारखा तुला पण एवढा आनंदी होऊ नकोस. पार्वतीच्या पोटी शरणाने जन्म घेतलेला आहे आणि तुझा वाद निश्चित आहे. विसरू नकोस. नारायण नारायण हीच वाईट बातमी सांगण्यासाठी तुला आलेलो आहे आणि तुझा नाश आता आटेल आहे. नारायण नारायण नारदमुनी इंद्र ब्रह्मा विष्णू यांचे सर्व राज्य काबीज केले तर त्या शरणाने जन्म घेतलेला आहे. तारकासुर आहे. विसरू नकोस. नारायण काय होता. नारायण नारायण मग मी येतो. ठीक आहे. नारायण ना तुझा नाश जवळ आलेला आहे. नारायण नारायण सोडून दे रे वेड्या गर्व विमान भक्ती करुण प्रभूची मिळेल तुला समाधान. आणि ते सोडून
अरे चिमुरड्या, एवढासा बालक तू काय माझा घात करणार? सर्व देवाने तर माझ्या समोर नांगी टेकली, तर तुझी काय कथा? हे तारकासुरा, ब्रह्मदेवांनी सांगितलेले खरे आहे. शिवपुत्र मीच आहे. ठीक आहे, मग तुझ्या अंगात एवढं सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान. ठीक आहे.